चॅनल. तर आता आम्ही निघालो अलिबागला आणि आम्ही मालदारमधून निघालोय. बोट ऑलरेडी सुटले आहे. मगाशीच मी व्हिडिओ स्टार्ट केलेलं बट मला कळत नव्हतं की बोट कोणती होती. त्यामुळे बोट सुटले. काहीतरी 185 प्रत्येकाची पर पर्सन तिकीट आहे. तर मस्त 1.5 आवर लागतो. तर आता आम्ही उतरणार आहोत मांडवाला आणि तिथून मग नागाव बीच. सो लेट्स स्टार्ट द जर्नी आणि भेटूया पूर्ण जर्नीमध्ये आमच्या. चला इकडचं थोडं सेटल आहे. हॅलो. तर आता आम्ही मांडवाला उतरलोय आणि आता इथे फेरीची त्यांची बस असते ती पकडून आम्ही नागावला अलिबागला जाणार. मग तिकडून आम्ही इको मागवले. सो आम्ही तिथून इकोने आम्ही जाणार जिथे आम्ही आज राहणार आहोत. तर भेटूया आपण तिकडे. नाही बाबा व्हिडिओ तर टाकायचे असतात ना आपल्याला. अलिबागला मच्छी चांगली आहे. बघू आता गेल्यावर. तर आता आम्ही फायनली उतरलोय. 2 इको केलेल्या आम्ही 12 जण आहोत. तर इकोने आम्ही नागाव बीचवर बल्लाळेश्वर कॉटेजमध्ये आलोय. हे तुम्ही बघताय बल्लाळेश्वर कॉटेज. तर आम्ही फर्स्ट फ्लोअरला 2 रूम अशा घेतल्यात आणि एकंदरीत हे त्यांचं असं कॉटेज आहे. एक 10 मिनिटाचा रोड आहे अलिबागवरून. अलिबागला उतरून आम्ही तिथून इकोला कॉल केलेला. म्हणजे ऑलरेडी आमचं बुकिंग कालच झालेलं होतं. तिथून 10 मिनिटं लागली आम्हाला इथे पोचायला. तर इथे आता आम्ही आलोय आणि वरती बॅग वगैरे ठेवल्यात. तर मी तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवते. तर इथून तुम्ही एकंदरीत बघू शकता ते कसं दिसतंय. छान आहे. छोटी फॅमिली आहे. फ्रेंडली आहेत बोलायला वगैरे. आता म्हणजे ऑलरेडी ॲक्च्युली माझे घरचे मम्मी आणि बहीण ऑलरेडी येऊन गेलेली त्यामुळे त्यांना इकडची एक आयडिया होती. तर आता आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे. सो लेट्स सी कसं आहे. आणि आता आपण वर जाऊन बघूया त्यांचे रूम वगैरे. तर आता आपण वरती जाऊन बघूया. फर्स्ट फ्लोअरला आम्ही 2 रूम घेतल्यात. तर इथून स्टार्ट. ही बघा ही माझी वहिनी, माझे दादा, हे काका आहेत ज्यांचं कॉटेज. काका हाय करा. त्यांचं कॉटेज आहे. हे इथे राहतात. आता आपण वरती जाऊन रूम बघूया. नाही हो छोट्याशा पायऱ्या. एक फॅमिली फ्रेंडली आहेत सगळे लोक, कोऑपरेटिव्ह आहेत. तर ते फर्स्ट फ्लोअरला आलोय. इथून हा खालचा व्ह्यू असा खूप सुंदर दिसतं. सगळीकडे झाडं वाडं. इथे समोर पण सोमकृपा कॉटेज म्हणून आहेत. म्हणजे इथे लगोलग सगळीकडे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कॉटेजेस आणि घरं मिळतील. हे समोरचं हे आपण इथून वर आलो आहे. इथून एंट्री. इथे तुम्हाला इथे आपण आलो की इथे जेवणासाठी, गप्पा मारण्यासाठी, नंतर बसण्यासाठी या सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट आहे. ही पहिली रूम जी आम्ही बुक केलं आहे. इथे त्यांच्याकडे TV आहे, सेट टॉप बॉक्स, सगळी अरेंजमेंट. इथे त्यांनी काय म्हणतो कडाप्पा असं भाग केलं जेणेकरून तुम्ही खाली सुद्धा सामान ॲडजस्ट करू शकता. हे छान त्यांनी वॉलपेपर लावलाय. 2 फॅन, 3 विंडो, एक बेड, इंग्लिश टॉयलेट. तर हे विंडो, हे विंडो मधून हे बाहेरचं व्ह्यू. आता आपण दुसऱ्या रूम मध्ये जाऊया. ही दुसरी रूम. आता इथे दुपारचा मेन्यू डिसाइड होत आहे. इथे आपण सेम 1 बेड, 3 माणसं आरामात झोपू शकतात. अली झोपलाय. इथे 2 विंडो आहेत.
ते बी इंग्लिश बाथरूम आणि इथे हा व्ह्यू वाव खूप सुंदर आहे. आपण हे ओपन करून बघूया. वाव ही बॅक साईड आहे आणि इथे पण आय थिंक कोणतं तरी कॉटेज आहे. तर ओव्हरऑल साफसफाई त्यानंतर इकडची माणसं सगळं काही खूप छान आहे. तर तुम्हाला आता मी दोन्ही रूम दाखवल्या. दोन्ही रूमचा सेटअप एकसारखाच आहे. 1 बेड आहे, त्याच्यावर 2 ते 3 माणसं आरामात झोपू शकतात. एक्स्ट्रा गाद्या आहेत. तुमच्याकडे जेवढी माणसं आहेत त्यांच्यासाठी झोपायला चादर आहेत. त्यानंतर वॉशरूम क्लीन आहेत, जागा क्लीन आहे. इथे बाहेर बसायला ऐसपैस आहे, म्हणजे तुम्ही टी नाश्ता म्हणजे गप्पा मारण्यासाठी सगळ्या काही गोष्टी, म्हणजे एकंदरीत थोडा फॅमिली टाईम तुम्हाला त्यासाठी इथे एक जागा खूप छान आहे. आणि ओव्हरऑल क्लीन आहे, म्हणजे 9 आउट ऑफ 10 त्या गोष्टीसाठी. आणि चांगलं आहे एकंदरीत, परिसरसुद्धा चांगला आणि सगळ्या काही गोष्टी चांगल्यात. तर आता आम्ही थोडा वेळ आराम करणार, नंतर जेवणार आणि मग आम्ही बीचवर जाणार. आणि इथे जवळच नागाव बीच आहे. तर आपण पुढे आता भेटूया मग जेवताना आणि त्यानंतर बीचवर. असू दे रे, तिला पाहिजे असेल तर ते आज घेईल. तुला पाहिजे असेल तर आता घे. नको नको करत नको मला. अहो नको ताई, नको सोडे सोडे. आमच्याकडे पण असं गावाला. आम्ही इथे इंदापूरला तो इंदापूरचे जातो. इंदापूर. तर आता आम्ही चाललोय बीचवर. जस्ट आम्ही निघालोय, सगळे इथे रेडी आहेत. मामा मामी मम्मी पप्पा श्रीषा वहिनी दादा सगळे आलेत आणि आता आम्ही नागाव बीचवर चाललो. मस्त आहे ना.
वाव. ते पॅराग्लायडिंग भीती वाटते. हे नाहीये काय पॅराग्लायडिंग बनाना राईडिंग असेल ना. बनाना राईड विचारूया ना. इकडे सुकी मच्छी खूप आहे. हा इकडे पण हा असं भात मस्त सुके सुके कडकडीत बोंबील. हा भरपूर आहे इथे ऍक्टिव्हिटीज बऱ्याच दिसतात. राईड्स तेच बोलते मी. बनाना राईड असणार नाही. ते बनाना राईड नाहीये. हस अगं हस काय नाही. हस उड्या मारते बागो या इथे साईडला. हॅलो. येस, आता फायनली आम्ही घरी आलो आहे. खूप दमलेलो आणि खूप मजा केली. तर मला सगळं काही तुम्हाला दाखवणं शक्य नव्हतं, कारण का मग शूट करत बसले असते तर मग मजा करायचं राहिलं असतं नाही का. आणि तर त्या ह्याच्यामध्ये आणि आम्ही पॅराग्लायडिंग वगैरे सगळं केलं. म्हणजे ते पॅराग्लायडिंगच म्हणतात ना, बोटवरून पॅराशूटमध्ये ती लोक सोडतात वरती. तर ते सुद्धा केलं आम्ही. खूप मजा आली खूप. आणि ते सगळं दाखवणं शक्य नव्हतं. आणि मग आम्ही आलो आणि संध्याकाळ झालेली. तर आलो आम्ही, जेवण वगैरे मागवलं, जेवून झालो. आणि हा आहे हाऊसी खेळायचा टाईम. तर जेवताना माझा व्हिडिओ फोन माझा स्विच ऑफ झालेला, त्यामध्ये चार्जला होतं. तर आम्ही बेसिकली नूडल्स वगैरेच मागवलेलं, कारण दुपारी आम्ही त्यांच्याकडचं जेवलेलो. तर आता बाहेरून मागवलेलं जेवण. तर तोपर्यंत हे हाऊसी खेळतात. तर हे बाहेर बघा किती शांतता आहे. आणि काय आहे ना, हे गाव आहे त्यामुळे इथे लोक लवकर झोपतात. आणि तसं पण टुरिस्ट वगैरे जसे आपण गेलो तरी आपण रात्रभर काही बाहेर फिरत नाही, दमतो आणि मग लवकर येतो. तर सगळी इथे शांतता आहे. अक्षरशः पिन ड्रॉप सायलेन्स झालेलं आहे इथे. तर हे सगळं आता झालं आहे आमचं. ओव्हरऑल खेळून झालं आहे. मज्जा आली खूप बीचवर. येतानासुद्धा आम्ही काय तिकडचे ते कैरी बोरं वगैरे सगळं खात आलो. तर मजा केली, खूप मजा केली. आणि आता आम्ही घरी आलो आहे, जेवण वगैरे झालं आहे. खेळून झालं की आम्ही झोपणार आणि भेटू आता उद्या तुम्हाला डायरेक्ट सकाळी. तर सकाळी बघूया आपण नाश्त्याला काय मागवतो आहे, काय असणार आहे. तर ती एक वेगळी मजा असते. तर नक्कीच असे विकेंड आपण केले पाहिजेत, गेटवे केले पाहिजेत फॅमिलीसोबत, थोडी मजा येते. तर बघा मग तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा. तुम्हाला आवडलंच तर बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला मी कॅप्शनमध्ये देईनच. तर भेटूया आता आपण सकाळी. तोपर्यंत बाय, गुड नाईट. I begin to
हॅलो, गुड मॉर्निंग. आजचा दुसरा दिवस आणि खूप सुंदर सकाळ आहे. आता मी नाश्ता मागवला, नाश्ता करणार, त्यानंतर थोडा वेळ हौजी वगैरे खेळणार आणि त्यानंतर दुपारी जेवण करून मग आम्ही निघणार. वा वा शीशा तुम्ही जस्ट बघितलं की आम्ही चिकन मागवलं, तर चिकन हंडी, वडे, भाकरी, चपाती असं आम्ही मागवलं आणि बहिणीला माझ्या व्हेज थाली, गुड्डीला जे व्हेज खाणारे त्यांना व्हेज, त्यानंतर नॉनव्हेजसाठी नॉनव्हेज आणि लहान मुलांना ज्याला जेवायचं नव्हतं माझ्या मामाच्या मुलांना त्यांना मॅगी हवी होती, कारण ते तिखट नाही खात जास्त. तर अशा प्रकारे आमचं दुपारचं जेवण आहे. खूप छान होतं जेवण त्यांचं नॉनव्हेजचं. तर आता हे आमचं जेवण आम्ही फिनिश करतो आणि मग निघतो. हॅलो, तर आता आम्ही निघालोय शेवटचा बाय बाय बल्लाळेश्वर कॉटेजला. आणि तर ओव्हरऑल आमची 1 नाईट पिकनिक स्टे खूप चांगला झाला. आता हे पुन्हा आम्ही इको बोलवलं तर 350 पर, हां 350 एक इको ना. तर अशा 2 इको आता मी पुन्हा निघालो अलिबागला. तर चलो बाय बाय फ्रॉम बल्लाळेश्वर. आपण पुन्हा भेटूया. अलिबागची ट्रिप आता इथेच एंड होते. पुन्हा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.